नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींच्या ई-के-वाय-सी करण्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे। लाडकी बहीण ई-के-वाय-सी वेबसाईटच्या संदर्भात विविध अडचणी येत होत्या, एरर येत होतं, OTP येत नव्हता, तुमचा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही, अशा प्रकारच्या विविध अडचणी येत होत्या। अशा सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री श्री आदिती तटकरे यांच्या ऑफिशियल ट्विटच्या माध्यमातून आलेली आहे। ही कशा प्रकारची माहिती किंवा सूचना आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, मंत्री आदिती तटकरे यांच्या ऑफिशियल पेजवर ही माहिती देण्यात आलेली आहे। काय माहिती आहे, काय अपडेट आहे ते पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई-के-वाय-सी OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणजे वरीलप्रमाणे दर्शवण्यात आलेल्या विविध तांत्रिक अडचणी येत होत्या, याची बाब निदर्शनास आलेली आहे। महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून यावर उपाययोजना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम प्रगतीपथावर अतिवेगाने चालू आहे। त्यामुळे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर ई-के-वाय-सी प्रक्रिया सहजरित्या करता येण्यासारखी होणार, याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करण्याची वेबसाईट सुरू होईल। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी होती, महत्त्वाची अशी ही अपडेट होती। ही अपडेट आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना शेअर करा। धन्यवाद।